तर दुसरीकडे मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं गोलमाल भाषण होतं असं अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे. मराठा आरक्षणावर सरकारची ठोस भूमिका का नाही असा सवाल त्यांनी विचारलाय. मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. फेब्रुवारीत अधिवेशन घेण्याला काय अर्थ आहे असा सवालही अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. खरं तर मराठा आरक्षणावर गोलमोल भाषण मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. कोणती ठोस भूमिका नाही. त्याला खोदा पहाड निकला चुवा असं म्हणता येईल. कारण मोठ्या मोठ्या मराठा आरक्षणाच्या विषयी सत्ताधारी पक्षानेच प्रस्ताव आणला होता. मग आणायची गरज पण नव्हती ना. जर त्याच्यात काही करायचंच नव्हतं तर सत्ताधारी पक्षाने प्रस्ताव आणायची ठराव याची गरजच नव्हती चर्चा करण्याची या विषयावर. परंतु सत्ताधारी पक्षानेच आणला. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आणि याच्यात काहीही निघालेलं नाही. मराठा समाजाला सातत्यानं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. फेब्रुवारीत अधिवेशन घेऊ सांगितलं, याला काय अर्थ आहे? फेब्रुवारीत आचारसंहिता लागणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे